अत्याचाराचा आरोप. मुख्य आरोपीसह 4 जण अटकेत. मोबाईल मधून धक्कादायक पुरावे जप्त. एका मुलीचे अश्लील व्हिडिओ एकाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे आणि चौथ्याकडे देखील तितक्या सहजपणे पोहोचले आणि एका तरुणीवर वारंवार 10 महिने अत्याचार झाला. ही घटना जर का तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेरची, बिहारची वगैरे वाटत असली ना, तर तसं नाहीये बरं का. ही घटना आहे कोल्हापूरची. कोल्हापूर, राधानगरी सर्वत्र या घटनेची एकच चर्चा होत आहे. इतके महिने अत्याचार कोण कसं सहन करू शकतं? या 4 नराधमांनी त्या मुलीचे फोटो व्हायरल केलेच कसे? यांची मुळात साखळी तयारच कशी झाली? आणि हे प्रकरण आता उघडकीस कसं आलं? हे सर्व जाणून घेणार आहोत या व्हिडिओमधून. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की नका. कोल्हापूर जिल्ह्यातील एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकरण समोर आलंय. एका 19 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीची आयडी कार्ड बनवण्याच्या निमित्ताने झालेली ओळख तिच्यासाठी तब्बल 10 महिन्यांच्या मानसिक आणि शारीरिक छळाचं कारण ठरल्याचा आरोप आहे. प्रेम, विश्वास, धमक्या, ब्लॅकमेलिंग आणि वारंवार अत्याचार अशा अनेक गंभीर आरोपांनी हे प्रकरण हादरवून सोडलं आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत 4 आरोपींना अटक केली असून या प्रकरणाच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. कोल्हापुरात शिकणाऱ्या 19 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला आयडी कार्ड तयार करून घ्यायचं होतं. त्यासाठी तिने फोटोग्राफीचे काम करणाऱ्या एका तरुणाशी संपर्क साधला. सुरुवातीला आयडी कार्डच्या कामापुरती मर्यादित असलेली ओळख हळूहळू मैत्रीत आणि त्यानंतर प्रेमसंबंधांमध्ये बदलल्याचा आरोप आहे. मात्र याच विश्वासाचा गैरफायदा घेत मुख्य आरोपीने तरुणीला जाळ्यात ओढल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तक्रारीनुसार आरोपीने तरुणीचे काही फोटो काढले आणि नंतर त्यांचे अश्लील एडिटिंग करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. या धमकीच्या आधारे त्याने तरुणीवर जबरदस्ती केल्याचा आरोप आहे. त्यानंतर प्रकरण अधिक गंभीर बनलं. मुख्य आरोपीनेच पीडित तरुणीची ओळख आपल्या मित्राशी करून दिली आणि तिचे फोटो व व्हिडिओ त्यांच्याकडे पोहोचवल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडितेच्या म्हणण्यानुसार एकामागून एक अशा 4 आरोपींनी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केलेत. कधी लॉजमध्ये, कधी कारमध्ये, तर कधी इतर ठिकाणी नेऊन धमकावण्यात आलंय. प्रत्येक वेळी फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची भीती दाखवून तिच्यावर दबाव आणला जात होता. हा प्रकार 1-2 दिवस नव्हे तर तब्बल 10 महिने सुरू होता, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या दरम्यान काही आरोपींनी फोटो आणि व्हिडिओ डिलीट करण्याच्या बदल्यात पैशांची मागणी केल्याचेही आरोप आहेत. पीडितेने पैसे दिल्यानंतरही ना फोटो डिलीट झाले, ना अत्याचार थांबला. उलट धमक्या आणि दबाव कायम राहिल्याचे तिने पोलिसांना सांगितलं आहे. अखेर त्रास असह्य झाल्यानंतर पीडित तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या मदतीने अवघ्या काही तासातच 4ही आरोपींना ताब्यात घेतलं. चौघांचे मोबाईल जप्त करण्यात आले असून त्यामधून मोठ्या प्रमाणात फोटो आणि व्हिडिओ मिळाल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणाने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून प्रेमाच्या नावाखाली विश्वासाचा गैरफायदा, डिजिटल ब्लॅकमेलिंग आणि महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून आणखी होणाऱ्या डिजिटल ब्लॅकमेलिंगला आळा घालता येईल का? अशा प्रकारच्या धमक्या मिळाल्यास पीडितांनी तातडीने पोलिसांकडे जाणं आवश्यक आहे का? महिलांच्या सुरक्षेसाठी आणि सायबर गुन्हे रोखण्यासाठी आणखी कठोर कायदे आवश्यक आहेत का? विश्वासाचा गैरफायदा घेणाऱ्यांवर अधिक कडक कारवाई व्हायला हवी का? अशा घटनांमुळे तरुणांनी सोशल मीडिया आणि वैयक्तिक माहिती शेअर करताना अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे का? तुम्हाला काय